नमस्कार मित्रमंडळी, मी निखिल काला, लाईफ कोच अँड ऑथर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तंबाखूपासून व्यसनमुक्तीचा सोपा मार्ग। प्रत्येकाला तंबाखू खाण्याची वेगवेगळी सवय असते। प्रत्येकाची सवय वेगळी असते। कुणी दिवसातून 10 तंबाखू खातं, 10 वेळा तंबाखू खातं, कुणी 20 वेळा खातं, कुणी 30 वेळा खातं। आपल्याला आपली सवय काय आहे हे सगळ्यात आधी बघायचं आहे आणि हळूहळू यापासून कसं मुक्त होता येईल ते बघायचं आहे। एखाद्या इमारतीवरच्या पहिल्या मजल्यावर जायचं असेल तर ते एका स्टेपमध्ये आपण तर जाऊ शकत नाही। तसंच तंबाखू एका क्षणात सोडणं थोडं अवघड वाटत असेल तर तुम्हाला हा उपाय नक्कीच कामाला येणार आहे। तुम्हाला प्रत्येक तंबाखू ज्यावेळेस तुमची तंबाखू खाण्याची इच्छा होती त्यावेळेस तुम्हाला स्वतःचा कंट्रोल हळूहळू एका मिनिटांनी वाढवायचा आहे। पहिल्या वेळेस तुम्हाला कमीत कमी 1 मिनिट थांबायचं आहे। ज्यावेळेस तुमची तंबाखू खाण्याची इच्छा होईल त्यावेळेस तुम्हाला 1 मिनिट थांबायचं आहे। दुसऱ्या वेळेस तुम्हाला अजून 1 मिनिट तो वेळ वाढवायचा आहे। तिसऱ्या वेळेस अजून 1 मिनिटांनी वेळ वाढवायचा आहे। म्हणजेच दुसऱ्या वेळेस तुम्हाला 2 मिनिटं थांबायचं आहे। तुमची ज्यावेळेस इच्छा होईल तंबाखू खाण्याची त्यावेळेस तुम्हाला 2 मिनिटं थांबायचं आहे। तिसऱ्या वेळेस तुम्हाला 3 मिनिटं थांबायचं आहे जास्तचं। ज्या वेळेस तुमच्या तंबाखूच्या ज्या वेळा आहेत त्या वेळेपासून तुम्हाला 2-3 मिनिटं तो वेळ कंट्रोल करायचा आहे। चौथ्या वेळेस 4 मिनिटं थांबायचं आहे। 5व्या वेळेस 5 मिनिटं थांबायचं आहे। 10व्या वेळेस 10 मिनिटं थांबायचं आहे। दुसऱ्या दिवशी 11वी तंबाखू असेल तर 11 मिनिटं थांबायचं आहे। तुमची जी तंबाखू खाण्याची वेळ आहे त्या वेळेपासून 11 मिनिटं तुम्हाला थांबायचं आहे। 12व्या तंबाखूच्या वेळेस ज्यावेळी तुमची तंबाखू खायची वेळ असेल त्या वेळेपासून तुम्हाला 12 मिनिटं थांबायचं आहे। 13व्या वेळी 13 मिनिटं, 20व्या वेळी 20 मिनिटं, तिसऱ्या दिवशी 31व्या वेळी 31 मिनिटं थांबायचं आहे। जी तुमची तंबाखू खाण्याची वेळ असेल त्या वेळेपासून 31 मिनिटं तुम्ही थांबणार आहात। 32व्या वेळी तुमची वेळ 32 मिनिटाची झालेली असेल। या प्रकारे तुम्ही हळूहळू तुमचा कंट्रोल वाढवून तुमची तंबाखू हळूहळू कमी होणार आहे। धन्यवाद।